नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आजच्या या नवीन ब्लॉगमध्ये। आज आपण आलो आहोत पुण्यातील वर्वे येथील त्रिमंदिरला भेट देण्यासाठी। हे मंदिर पुणे रेल्वे स्टेशनवरून 35 किलोमीटर अंतरावर आहे व ते पुणे बेंगलोर महामार्गावर स्थापित करण्यात आलेले आहे। हा आहे मंदिराचा समोरील परिसर। समोर आपण बघत आहात ते आहे त्रिमंदिर, जे पूर्णपणे संगमरवरी दगडाने बनवलेले आहे। हे मंदिर वर्तमान तीर्थंकर श्री सिमंदर स्वामी यांचे आहे। आतमध्ये गेल्यानंतर आपल्याला त्यांची भव्य अशी मूर्ती पाहायला मिळते। ही मूर्ती सुद्धा एकाच दगडातून बनवण्यात आलेली आहे। मंदिराच्या बाहेरील बाजूस केलेले सुंदर असे नक्षीकाम। हे मंदिर सकाळी 7 वाजेपासून ते सायंकाळी 9:30 वाजेपर्यंत उघडे असते। आतमध्ये आल्यानंतर आपल्याला सुंदर असे मंदिर पाहायला मिळते। मंदिराच्या आतील फरशीवर शिंपल्यातून तयार करण्यात आलेले सुंदर असे नक्षीकाम आता आपण बघत आहात। येथे सायंकाळची आरती सुरू होती, ती आता आपण बघत आहात। मंदिराच्या मध्यभागी श्री सिमंदर स्वामी यांची भव्य अशी मूर्ती आपण बघू शकता। ही जवळपास 20 फुटाची मूर्ती आहे। मंदिरात डाव्या बाजूला पूज्य दादा भगवान व निरुमा यांचा फोटो लावण्यात आलेला आहे व त्यांची माहिती येथे देण्यात आलेली आहे। पुण्यश्री दादा भगवान यांच्या प्रेरणेतून मुख्य मंदिर जे स्थापन करण्यात आले आहे ते आहे अडालज येथे, जे अहमदाबादपासून 20 किलोमीटर अंतरावर आहे। आता आपण मंदिराच्या आतमध्ये ठेवण्यात आलेल्या विविध मूर्त्यांचे दर्शन घेणार आहोत। सर्वप्रथम आपल्याला नंदी शिव पार्वती यांचे दर्शन होते, त्यानंतर हनुमानजींचे दर्शन होते। त्याच्याच बाजूला श्री गणेशाची सुंदर अशी मूर्ती ठेवण्यात आलेली आहे। त्यानंतर आपल्याला पार्श्वनाथ भगवान व महावीर भगवान यांची मूर्ती पाहायला मिळते। ही आहे श्री चांद्रायन यक्षदेव यांची मूर्ती। मंदिराच्या मध्यभागी वर्तमान तीर्थकार श्री सिमंदर स्वामी यांची मूर्ती ठेवण्यात आलेली आहे। ती जवळपास 20 फूट उंचीची आहे। येथे श्री पांचागुनी लक्ष्मी देवीची सुद्धा मूर्ती आहे। तसेच श्री ऋषभदेव व अजितनाथ भगवान यांची सुद्धा मूर्ती ठेवण्यात आलेली आहे। समोर आपण बघत आहात श्री भद्रकाली देवीची मूर्ती। समोर आपण बघत आहात श्रीनाथजी, श्री कृष्ण भगवान, श्री तिरुपती बालाजी, श्री गरुडदेव यांच्या मूर्त्या। इथे असलेल्या बालकृष्णाला वेदिका झोका देताना। येथे श्री तुळजाभवानी तसेच श्री चक्रेश्वरी देवीची मूर्ती सुद्धा आहे। मुख्य मंदिराच्या उजव्या बाजूला बाहेरील बाजूस श्री साईबाबाची तसेच श्री अंबा माताची मूर्ती सुद्धा ठेवण्यात आलेली आहे। मंदिराच्या डाव्या बाजूला सुद्धा 2 छोटी मंदिरे आहेत। तेथे श्री पद्मावती देवी तसेच श्री पद्मनाभ भगवान यांची मूर्ती सुद्धा आहे। मंदिराच्या बाहेरच्या बाजूने दिसणारे सुंदर अशी डोंगर रांग।
सायंकाळच्या वेळी मंदिराच्या बाहेरच्या बाजूने दिसणारे सुंदर असे दृश्य आता आपण बघत आहात। मंदिराच्या आतमध्ये श्री दादा भगवान लिखित मराठी अनुवादित पुस्तके सुद्धा विक्रीसाठी आहेत। मंदिराच्या आतील दर्शन झाल्यानंतर आता आपण चाललो आहोत मंदिराच्या मागील बाजूस, जिथे भोजन व्यवस्था करण्यात आलेली आहे। हे आपण मंदिराचे मागील दृश्य बघत आहात, जेथे अजून सुद्धा काम सुरू आहे। हे आहे उनोदरी भवन, जेथे भोजन व्यवस्था करण्यात आलेली आहे। इथे आपण सकाळचे जेवण व दुपारचे जेवण 100 रुपये तसेच सकाळचा नाश्ता 70 रुपये देऊन करू शकता। येथील कुपन घेऊन आता आपण रांगेमध्ये उभे आहोत। हे आहे येथील सात्विक जेवण। जेवण झाल्यावर पुन्हा आपण आता मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वाराकडे आलेलो आहोत। इथून दिसणारे मंदिराचे सुंदर असे रात्रीचे दृश्य आता आपण बघत आहात। येथेच बाजूला सुंदर असे गार्डन सुद्धा बनवण्यात आलेले आहेत। रात्रीच्या रोषणाईमध्ये दिसणारे सुंदर असे फवारे। मंदिराच्या आतील दुकानातून आम्ही घेतलेले सुंदर अशा मूर्त्या व फोटो, इथे असलेले सुंदर असे गार्डन, गार्डन मधून दिसणारे मंदिराचे दृश्य। इथून आता आपण चाललो आहोत लहान मुलांच्या खेळण्याच्या जागेकडे। इथे बघू शकता विविध खेळणे लावण्यात आलेले आहेत व बालगोपाल इथे मजा करत आहेत। गार्डन मधून आता आपण चाललो आहोत पुन्हा मंदिराकडे। हे बघू शकता सायंकाळी दिसणारे मंदिराचे दृश्य। रात्री 8:30 नंतर इथे सुंदर असा भक्तिगीतांचा कार्यक्रम सुद्धा होतो। आता आपण बघत आहात। आमचे काही सदस्य भक्तिगीते सादर करत होते व काही भक्तिगीतं ऐकत होते, ते आता आपण बघत आहात। तर मित्रांनो,
मंदिराचे शेवटचे दर्शन घेऊन आता आपण चाललो आहोत वापस। तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच। व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।